नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये जी घरकुल योजनेअंतर्गत पात्र नागरिक आहे त्यांची यादी लागण्यासाठी चालू झालेलं आहे. त्यांचे जे पैसे आहे घरकुल योजनेचे ते वाटप पण काही काही ठिकाणी चालू झालेलं आहे. आता या योजनेसाठी तुम्हाला तुमची जी पात्र यादी आहे तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. तर या संपूर्ण विषयावरती आजचा हा व्हिडिओ राहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकता घरकुल योजनेसाठी पात्र ऑनलाईन यादी कशी बघायची. तर तुम्हाला तुमचं जे घरकुल मिळत असतं तर तुम्हाला त्याच्यासाठी एक वेबसाईट देण्यात येत असते. इथं बघू शकता PMAYG.nic.in याला कसं व्हिजिट करायचं आणि कसं तुमचं नाव चेक करायचं. इथं स्टेप बाय स्टेप प्रक्रिया दिलेला आहे. तुम्ही Google Chrome वरून ही यादी चेक करू शकता. तुमच्या मोबाईलवरती जायचं आहे. तुम्हाला सर्वप्रथम ही वेबसाईट टाकायची. वेबसाईट टाकल्यानंतर मेनूमध्ये तुम्हाला स्टेक होल्डर असं काही ऑप्शन दिसेल. त्याच्यानंतर बेनिफिशियरी ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असे खाली ऑप्शन दिसतील जसं की राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या कोणत्या वर्षी तुम्ही अर्ज केले होते ते टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे पात्र नाव आहे, पात्र यादीमध्ये नाव आहे ते तुम्हाला दिसणार आहे. तुमचं जे स्टेटस आहे ते दिसणार आहे. आता घरकुल मंजूर झाले आहे की नाही हे कसं कळेल? तर तुम्हाला सँक्शन घरकुल म्हणजेच एक ऑप्शन दिसेल, सँक्शन वरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच तुमचे जे पैसे आहेत ते वितरित कधी होणार आहे इथं तुम्हाला त्याची स्टेटस किंवा प्रोसेस कळत असते. त्याच्यानंतर जर इन प्रोसेस मध्ये जर असेल तर तुमचं काम सुरू आहे, कंप्लीट असेल तर घर पूर्ण झालेलं आहे, नॉट सँक्शन झालेलं असेल तर तुमचा जो अर्ज आहे तो नामंजूर झालेला आहे. आता मोबाईलवरून घरकुल यादी कसं पाहायचं आहे त्याच्यासाठी एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे. PMAYG हे ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरून. त्याच्यानंतर आवास ऍप किंवा PMG हे दोन्ही एक ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस चेक करायचं आहे. तर हे बेनिफिशियरी स्टेटस आहे कसं चेक होतं? आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव टाकून जे स्टेटस आहे ते चेक करता येतं. आता ग्रामपंचायत मार्फत घरकुल यादी कशी पाहायची आहे? जर ऑनलाईन अडचणी येत असेल, आता ज्यांना ऑनलाईन तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्हाला दुसरा पर्याय देण्यात येत असतो. ग्रामसेवक किंवा सचिव यांच्याकडे जायचं आहे. घरकुल पात्र यादी जे नाव आहे यादीमध्ये आलेले त्यांच्याकडे यादी आलेली असते ती तुम्हाला यादी मागायची आहे. त्याच्यानंतर तुमचं जे नाव आहे त्यामध्ये दिलेलं आहे, चेक करायचं आहे आलेलं आहे किंवा नाही आलेलं आहे. आता पात्रता काय आहे? जर तुम्ही याच्यामध्ये जर बसत नसाल तर तुमचं यादीमध्ये नाव नसतं. तर पात्रता काय आहे? स्वतःचे पक्के घर नसायला पाहिजे, BPL किंवा SECC यादीत नाव पाहिजे, कच्चे घर बेघर पाहिजे, विधवा, अपंग, SC ST गरीब कुटुंब या योजनेसाठी पात्र राहत असते. आता पात्र यादीमध्ये जर नाव नसेल तर त्याला काय कारण असते? नाव नसेल तर तुम्हाला ग्रामसेवक आहे यांच्याकडे अर्ज करायचा आहे, घरकुल सर्वे करून घ्यायचा आहे त्यांच्याकडून. पुन्हा एकदा तहसील किंवा पंचायत समितीमध्ये तक्रार नोंदवायची आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला अपडेट ठेवायचा आहे आणि जेव्हा पण हे डॉक्युमेंट मागतील तेव्हा हे डॉक्युमेंट त्यांना द्यायचे आहे. तर मित्रांनो, ही काही महत्वाची अपडेट होती. ज्यांना कोणाला अशा काही अडचणी येत असतील तर तुम्ही ही प्रोसेस करून पहा. त्याच्यावरती नक्की सोल्युशन निघेल. तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.